थांबा जरा, मी लगेच पाठवतो. वाहतूक कुठं टाकणार? बोल नको. चला करतो. इथून घ्या ना. ही वाळू आहे ना, वाळूची मग हालत झाली बघू ना. बाकी साड्या कुठे गेल्या? हां, आता तू बोल, काय बोलतं? 6 वर्षाचं बांधकाम झालं, 3 वर्ष खोदून 6 वर्ष झाले ते बोलायचं. आणि हां, आणि नंतर 3 वर्ष कंटिन्यू बांधकाम करतात. दर पावसात तुम्ही दिवी बुजून जाते. दरवर्षी 100 ते 150 सिमेंटचे पत्र फुकट जातात. सांग बोलायचं जाते. शूटिंग करतोस तिथंच उभं राहिलं पाहिजे. तिथंच उभा खरं ते ना. आवाज बरोबर. बोल. आता हिला खोदून 6 वर्ष झाली. दर पावसाळ्यात माती खाली कोसळली की ती मग बुजते. पुन्हा त्या खोदायचा खर्च. आता कॉन्ट्रॅक्टरसुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं 3 वर्ष झालेले त्या, आणि 3 वर्षामध्ये दरवर्षी 150 ते 200 सिमेंट बॅग फुकट जातात. आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर 5-10 फुटाचं काम झालं की पुन्हा तोंड दाखवायला येतच नाही. आता ही पंचनदी आमची ग्रामपंचायत आहे, तिथून टेंडर भरला गेला होता. कॉन्ट्रॅक्टर त्या लोकांनीच दिला होता. कोणी हे काही ग्रामस्थांनाही माहिती नव्हतं इथल्या. आता कॉन्ट्रॅक्टरने पाठ फिरवली आहे, ग्रामपंचायत लक्ष देत नाही. विहिरीचं बांधकाम थांबलेलं आहे. लोकांची पाण्याची आता वाडीत माणसं म्हटली तर 150 ते 160 माणसं असतात. बाकीचे लग्नांचे कार्यक्रम वगैरे असतात. पिण्याच्या पाण्याची खूप हालत होती इथं. टँकरचं पाणीसुद्धा टायमात येत नाही. आणि एखाद्या वाटीने किंवा छोट्या भांड्यातनं एक हंडा भरायचा झाला तर 1 तासभर माणसांना थांबायला लागतं तिथं. ह्या अशा आणि अडचणी आणि माती जी काय पडली त्याच्यामुळं लोकांची शेतीची अडचण झालेली आहे. शेतीसुद्धा करू शकत नाही पावसाळी. ही माती जर उचलून या भरावाला गेली असती तर लोकांनी शेती केली असती. इकडं पण शेतीलाही अडचण आहे. आता स्टील खराब झाला, वाळू खराब होऊन गेली, तिकडे मातीत गेलेली आहे. खडी पडलेली आहे, उपयोग नाही तिचा काय. आणि आता 50 फुटाची विहीर होती, 21 फुटाचं बांधकाम झालेलं आहे, त्याच्यातसुद्धा माती गेली. पाण्याचा थेंब दिसत नाही तिथे. आता ती पुन्हा खोदायला, आता 50 फूट खोलले असल्यामुळे पाणी मुबलक आहे तिथे. पण वरून जी माती जाते ती पाण्यात गेल्यामुळे पाणी दिसत नाही. आता त्याचं पाणी खूप आहे त्या विहिरीला, पण माती दरवर्षी आतमध्ये जाते. मी पुन्हा कॉन्ट्रॅक्टरला की ती माती काढा, त्याच्यात टाईम वेस्टच जातोय. थोडं काय